तो पुन्हा असा गुन्हा किंवा याहून अधिक गंभीर स्वरूपाचा गुन्हा करू शकतो असं म्हणत बीडच्या विशेष मकोका कोर्टानं विष्णू चाटेला मोठा दणका दिलाय। संतोष देशमुख प्रकरणातला आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटे याच्या संदर्भात आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात काय घडलंय समजून घेऊयात या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण आणि निर्गुण हत्या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज आज विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांनी फेटाळून लावलाय। अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपीचा प्रथमदर्शनी सक्रिय सहभाग दिसत असून या गुन्ह्याची क्रूरता आणि आरोपीचा प्रभाव पाहता पुन्हा गुन्हा करण्याची आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही असं निरीक्षण विशेष मकोका न्यायालयानं नोंदवलंय। 9 डिसेंबर 2024 ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची टाकळी फाटा इथून अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। खून प्रकरणासह आवादा कंपनीला 2 कोटी रुपयांची खंडणी मागणी आणि याच कंपनीच्या मस्साजोग प्रकल्पावरील भांडण आणि तेथील दलित सुरक्षा रक्षकाला जातीवाचक शिवीगाळ केल्यानंतर अशा प्रकारचा हा गुन्हा घडला होता आणि या संदर्भात 3 वेगवेगळे गुन्हे केज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले होते। सरकारने या प्रकरणांचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवलाय। राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने याचा तपास करत वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्यावर कट करून खून, खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप ठेवला। दरम्यान यातील कृष्णा आंधळे हा आरोपी वर्षभरानंतरही अजूनही फरार आहे, तर उर्वरित आरोपी मात्र गजाआड आहेत आणि ते तुरुंगात आहेत। या प्रकरणातील आरोपींवर कट रचून खून, खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचे दोषारोपही 23 डिसेंबरला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाकडून निश्चित करण्यात आलेत। दरम्यान या प्रकरणातल्या दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर नोव्हेंबरमध्येच युक्तिवाद पूर्ण झाला होता। विशेष मकोका कोर्टाचे न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांनी खरं तर यावर निर्णय देत चाटेचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। आरोपी आणि सह आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये 19 गुन्हे नोंद आहेत आणि अर्जदार आरोपी हा सतत बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असल्याचं दिसून आलंय। आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून 2 कोटींची खंडणी मागण्यासाठी कट रचून संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचा निर्दयीपणे मारहाण करून खून केला। आरोपींनी घटनेचं छायाचित्रण आणि व्हिडिओ इतरांना सुद्धा दाखवले, ज्यातून त्यांच्या टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो। आता जामीन दिल्यास आरोपी पुन्हा काय करू शकतो तर ते निरीक्षण आधी समजून घेऊयात। तर या प्रकरणातील पुराव्यांचं परीक्षण करता आरोपीचा गुन्ह्यांमधील सहभाग प्रथमदर्शनी सिद्ध करण्यास पुरेसा आहे। या आरोपींची गुन्ह्यातील क्रूरता आणि सूड भावना अत्यंत गंभीर स्वरूपाची असं न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे याला जामीन दिल्यास तो पुन्हा अशाच प्रकारचा किंवा याहून अधिक गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही। याशिवाय तो सरकारी साक्षीदारांवर दबाव टाकण्याची किंवा पुराव्यांमध्ये छेडछाड करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, अशी निरीक्षणं न्यायमूर्तींनी आज आदेश देताना म्हटली आहेत। म्हणून वरील सर्व बाबी तसेच मकोका कायद्याच्या कलम 21(4) मधील कायदेशीर बंदी लक्षात घेता अर्जदार आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचा कोणताही अधिकार त्याला प्राप्त होत नाही। परिणामी नियमित जामीन मंजूर करण्याचा कोणताही आधार आढळून येत नाही, असं बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने आज म्हटलंय। त्यामुळे बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं आरोपी क्रमांक 2 म्हणजे विष्णू चाटे, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला मोठा दणका दिलाय, त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।